नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तर जर तुम्ही लोणावळ्याला राईडला येत असाल तर आज मी तुम्हाला एक असा स्पॉट सांगणार आहे जिथे तुम्ही एक ॲडव्हेंचरही करू शकता आणि एक छोटं ट्रेकही तुमचं होऊन जाईल। तर आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या ट्विन टॉवर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तैलबैला गडावर। हा गड लोणावळ्यापासून सुमारे 20 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुम्हाला इथे जाताना जो रस्ता लागणार आहे तो ऑफ रोड टाईपचा पण आहे आणि नॉर्मल रस्ता पण आहे। तुम्हाला तिथे हाय स्पीडवर पण गाडी चालवायला मजा येईल। त्याच व्यतिरिक्त धुक्यामधूनही जायला तुम्हाला इथून खूप आवडेल। मी माझा सगळा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। माझा हा कंटेंट मराठी आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल, पण थोडासा मराठी भाषेला सपोर्ट म्हणून मला थोडंसं सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या विविध माहितीपूर्ण व्हिडिओ आणि गडाच्या आणि ट्रेकच्या आणि ॲडव्हेंचरच्या व्हिडिओ तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येत जाईल। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर मित्रांनो, तैलबैलकडे जाण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला लोणावळ्याला पोचायचं आहे। जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर कुमार रिसॉर्ट जवळील या चौकात तुम्हाला राईडला वळायचं आहे। हा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल लोणावळ्याच्या फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन असणाऱ्या भुशी डॅम जवळ। तर इथे बघा, आज वीकडे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये, नाहीतर वीकेंडला अक्षरशः वाहनांच्या लांबवर रांगाच लागलेल्या असतात। या पावसाळी वातावरणात लोणावळ्याहून तैलबैलच्या दिशेने सुरू झालेली ही बाईक राईड म्हणजे जणू निसर्गाशी झालेली एक जिवंत भेटच आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूने पसरलेलं दाट धुकं, झाडांवरून पडणारे पावसाचे थेंब आणि हवेत दळवळणारा मातीचा सुगंध सगळं एक वेगळी जादू निर्माण करतंय। प्रत्येक वळणावर धुक्यात हरवलेली दरी, पुढचा रस्ता दिसत नसला तरी पुढे जाण्याची ओढ थांबत नाही। पावसात भिजत थंड वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर लागत असताना जाणवतं, प्रवास म्हणजे फक्त गंतव्य गाठणं नाही, तर त्या प्रत्येक क्षणाचा अनुभव घेणं आहे। तर मित्रांनो, मी आता या जागेवर जिथे थांबलेली आहे तर इथे लाईनशीर तुम्हाला गड म्हणजे ह्या साईडला पूर्ण लाईनशीर गड आहेत। तर तिकडे पलीकडे जो आहे तो म्हणजे तिकोना फोर्ट, त्याच्यानंतर आहे तैलबैला नंतर आहे कोरीगड आणि परफेक्ट त्याच्या मागच्या त्या साईडला आहे तो म्हणजे तुंग फोर्ट। आता इथून डायरेक्ट दिसणार नाही, पण ह्या डोंगराच्या पलीकडे तिकडे जो आहे तो म्हणजे तुंग फोर्ट आहे। तर इथे जाताना मी आता इथे खास करून ह्या जागेवर थांबली आहे, कारण तुम्ही लास्ट इयर बघितलं असेल इथे की ही जागा खूप फेमस झालेली रील्समध्ये। कशासाठी तर ते म्हणजे कार्वी फ्लावर्स असतात त्याच्यासाठी। आणि इथे आता एकही कोणत्याही प्रकारचं गर्दी दिसत नाही आहे, तुम्ही बघत असाल। पण असं नाही आहे की ही फुलं प्रत्येक 7 वर्षांनी येतात। इथे थोडी तरी फुलं असतात, त्यांचं थोडा तरी भर असं इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की कार्वी फुलं आहेत। पण कसं झालं, पहिल्यापेक्षा ह्याचं प्रमाण खूप कमी आहे। ह्याचं कारण आपल्याला बोलता येईल तर आपण आता जेव्हा इथे फिरायला येतो तेव्हा नेहमी थोडाफार कचरा आपल्याकडून होत असतो, तर ते जेव्हा आपण इथे येतो थोडासा तो कचऱ्याकडे लक्ष द्या। स्वतःचा कचरा स्वतःची जबाबदारी असं करून स्वतः विल्हेवाट लावा त्याची, जेणेकरून आपण निसर्गाला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो। तैलबैलच्या दिशेने जाताना निसर्गाचा हा रौद्र पण सुंदर चेहरा, बाईकच्या इंजिनचा आवाज आणि मनातली शांतता सगळं एकत्र येऊन हा प्रवास खरंच अविस्मरणीय बनवतो। तर हा जो वरती गड पाहत आहात तो आहे कोरीगड। अतिशय सुंदर असा गड आहे हा। आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू। तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आपल्याला तैलबैलाला जाण्यासाठी कोरीगड पार करून जावं लागतं। आता मी जिथे आहे माझ्या मागे अख्खा कोरीगड आहे। हा डोंगर मागचा जो तुम्हाला दिसतोय हा कोरीगडचा डोंगर आहे। तर इथून पुढे आलो की अहिरवाडी आणि भांबर्डेला जाणारा उजव्या साईडचा रस्ता आपल्याला घ्यायचा आहे। हा डावा रस्ता जो आहे तो आंबिवलीला जातो आणि इथून सरळ गेल्यावर ह्या डोंगराच्या पलीकडे आपल्याला आहे तो म्हणजे तैलबैला। तैलबैलाची एक गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला जायला रस्ता लोणावळ्यातून किंवा ताम्हिणी घाटाच्या थ्रू जेव्हा तुम्ही येता ह्या बाजूला तेव्हा तुम्हाला हा रस्ता आहे। जेव्हा तुम्ही खोपोलीपासून पालीला जाल तेव्हा तुम्हाला हा जो व्ह्यू आहे ह्याचा तैलबैलाचा खूप क्लिअर आहे। तुम्हाला 2 मोठे डोंगर आणि त्याच्यामध्ये एक छोटं मंदिर मी आज तुम्हाला दाखवणार आहे। ती तैलबैलाचं वैशिष्ट्य आहे तिथे। तर हे तुम्हाला ॲक्च्युली पालीच्या रस्त्यावरून पण क्लिअर दिसतं। मंदिर खूप छोटं असल्यामुळे तुम्हाला ते विजिबल होणार नाही। आज तुम्हाला मी त्याला दर्शन करवते।
मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत तैलबैलाच्या पायथ्याशी. तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल ते एकदम थोडे अंतले 2 डोंगर आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटंसं मंदिर आहे. इतके जास्त ढग आहेत मागे की जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकत नाही क्लिअर व्ह्यू. पण आपण थोडासा वेळ वाट बघूयात, तेव्हा मी तुम्हाला थोडं ट्राय करेल 2 वेगवेगळे व्ह्यू दाखवण्यासाठी. इतकं सुंदर असं दिसतं, 2 मोठे मोठे डोंगर आहेत आणि एकदम छानपैकी त्याच्यामध्ये असा कर्व आहे आणि मध्ये एक मंदिर आहे. ते बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला इथे जो ट्रेक आहे तो खाली इथे एक ठाकूरवाडी आहे, तिथून सुरू करायचा आहे. आणि ह्या गावाला म्हणतात घारगाव. इथे येण्यासाठी तुम्हाला मी जो रूट सांगितला त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तर आपण आता कंटिन्यू ह्याच्यावर आपल्याला 20-25 मिनटं लागतात तिथपर्यंत पोचायला. तर चला सुरू करूयात आपला हा ट्रेक. तर आता आपण पोचलोय तैलबैलाच्या पायथ्याशी आणि मी अक्षरशः गाडी माझी वरपर्यंत आणून लावली आहे. सो इथे जेव्हा तुम्ही याल तेव्हा पार्किंगसाठी काही प्रॉब्लेम नाही, इथे येऊन तुम्ही गाडी पार्क करू शकता. थोडासा रस्ता प्रॉब्लेमॅटिक आहे, पण तो पावसामुळे थोडासा पाऊस कमी झाला तर वातावरण एकदम छान असतं इथे ट्रेकिंगसाठी. आणि वरती आता कसं मगाशी खूप जास्त पाऊस होता, पण आता हलकंसं ऊन पडल्यामुळे खूप छान वाटतं इथे. आणि माझ्यासमोर मी बघते तर भाताचं खूप छान असं शेत आहे. सो वरून बघताना आणि त्याच्या मागचा तो डोंगर, त्याच्यावर पसरलेले ते ढग, वरती क्लिअर स्काय, हे खूप सुंदर वाटतं आहे बघण्यासाठी. तर तुम्हालाही नक्कीच इथे ट्रेक करायला खूप आनंद येईल. तर विदाऊट टाईम वेस्ट करता आपण चला ट्रेकिंगला सुरुवात करू. मगाशी पाऊस उघडायची वाट बघतो आणि आता इतकं ऊन झालंय की आता उन्हाची झळ जाणवायला लागली आहे. सह्याद्रीचे ट्विन टावर्स आहेत, पण त्याला जायला 11 नंबरची बसच लागते, लिफ्ट नाही आहे. मित्रांनो, मला माहीत नाही तुम्हाला हे व्हिडिओमध्ये कसं दिसतंय, पण मी जेव्हा इथून माझ्या असं नेकेड डोळ्यांनी बघते ते इतकं सुंदर वाटतं. इतकं वरती माझी मान बघा इथे केवढी वरती बघते तरी थांबत नाही आहे, इतकं उंच आहे. आणि असं एवढा मोठा डोंगर आहे, एवढ्या मोठ्या डोंगरावर एवढंसं निमुळतं होणारं टोक आहे हे. आणि समोरून बघताना एवढं मोठं पसरलेलं वाटतं, पण साईडने एकदम निमुळतं असं टोक आहे हे. ह्या 2 उंच कड्यांच्या दरम्यान अरुंद दरी म्हणजे जणू निसर्गाने घडवलेलं एक नैसर्गिक द्वारच. या ठिकाणाला तैलबैलाची दरी किंवा ट्विन वॉल असंही म्हणतात, कारण दोन्ही बाजूनी उंच उभे असलेले खडक जणू आकाशाला भिडतात. इतिहासात पाहिलं तर हा भाग मराठ्यांच्या साम्राज्याच्या काळात रणनीतिदृष्ट्या महत्त्वाचा होता. आसपासचे किल्ले लोहगड, विसापूर आणि तुंगटिकोना यांच्याशी जोडलेले मार्ग इथून जात असत. पाऊस पण आहे वरतून, डोंगर असा पसरला त्याच्यामुळे जास्त पाऊस लागत नाही. सो मला काही गरज पडत नाही आता लगेच काही रेनकोट वगैरे घालायची. पावसात धुक्याने वेढलेली ही दरी पाहताना वाटतं निसर्गाची ताकद आणि सौंदर्य यांचा एकत्र अनुभव म्हणजे तैलबैल. तैलबैलच्या वरच्या भागात एक छोटंसं पण खूपच प्राचीन मंदिर आहे आणि त्याचं नाव आहे तैलबैल देवीचं मंदिर. काही जण ह्याला तैलगड देवीचं मंदिर असंही म्हणतात. स्थानिक लोकांच्या मते ही देवी इथल्या परिसराचं रक्षण करते. जुन्या काळी ट्रेकर्स नव्हे तर गावकरी आणि मेंढपाळ इथे येऊन पूजा करायचे, कारण ही दरी त्यांच्या प्रवासाचा मार्ग होती. तर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आपण हे जो गड आहे तो चढून आलो आहे, पण आपल्याला मंदिराकडे जायचं होतं. तर मी अर्ध्या रस्त्यामध्ये गेले तेव्हा कळलं पुढे जाऊन गावकरी आहेत तिथे गोळा झालेले, तिथे काहीतरी घटना घडलेली आहे. ॲक्च्युली हा स्पॉट जो आहे रॅपलिंग लोकांसाठी खूप जास्त म्हणजे आकर्षक असा आहे. तर मोस्ट ऑफ द टाईम्स मे बी असं काही घटना असू शकतात तिथे. आता मला कोणत्याही प्रकारची आयडिया नाही आहे, पण हे त्यासाठीच फेमस आहे. सो आपण पूर्ण मंदिरापर्यंत जाऊ शकलो नाही, दुर्दैवाने आपल्याला तिथं दर्शन होत नाही. पण माझं जुने काही व्हिडिओज आहेत मी जे तुमच्यावर तिथे शेअर करते आहे.
जेणेकरून तुम्हाला इथल्या आसपासचा परिसर आणि हे मंदिर कसं आहे त्याचं डिटेलिंग्समध्ये मी तुम्हाला पुढे सगळं शेअर करते. सो